जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा उत्सव अर्थातच व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होतो। पण भारतासाठी हा दिवस शौर्य, त्याग आणि दुःखाची आठवण म्हणून राहिलाय। आजही पुलवामा हल्ल्याच्या त्या काळझाला चिरणाऱ्या घटनेने प्रत्येक भारतीयाचं मन पिळवटून निघतं। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 14 फेब्रुवारी 2019 जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपोरा येथे सुमारे 2500 जवानांचा सीआरपीएफ ताफा 78 बसांमधून श्रीनगरकडे निघाला होता। दुपारी 2:15 वाजता स्फोटकांनी भरलेली कार ताफ्यातील एका बसवर आदळली आणि भीषण स्फोट झाला। त्या हल्ल्यात 40 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। पुलवामा हल्ल्याच्या बातमीने देशभरात संतापाची लाट उसळली। प्रत्येक नागरिकाने आपल्या शहीद वीरांसाठी अश्रू ढाळले आणि घरातील दिवे मालवले गेले। अनेक मातांचे कुंकू पुसले गेले, पण त्या शौर्याने संपूर्ण देशाला एकत्र बांधलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत सुरक्षा दलांना मोकळीक दिली। पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला गेला, दहशतवाद्यांना आश्रय दिल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल। भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा तातडीने रद्द केला आणि पाकिस्तानी मालावरील आयात शुल्क 200% वाढवलं। अमेरिका, फ्रान्स, रशिया, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्र संघाने अनेक देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आणि भारताच्या सुरक्षा अधिकाराला पाठिंबा दिला। मसूद अझहरलाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया यानंतर वेगाने पुढे गेली। पुलवामातील शहीद जवानांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो। अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, श्रद्धांजली कार्यक्रम आणि मेणबत्त्या पेटवून वीरांना आदरांजली वाहिली जाते। या हल्ल्यानंतर भारतात व्हॅलेंटाईन डे पेक्षा या दिवशी शहीद जवानांना आदरांजली देण्याची प्रथा रुजली। आज लाखो भारतीय प्रेमाचा खरा अर्थ वीरांसाठी दिलेली आदरांजली म्हणून पाहतात। पुलवामाच्या त्या वीरांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। त्यांचा त्याग आपल्या रक्तात आणि स्मृतीत सदैव जिवंत राहील, कारण खरं प्रेम म्हणजे देशासाठी ओथंबून वाहणारा त्याग आणि देशभक्तीच। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।